आता लहानपणी काय वाटतं आपल्याला, आपण काही केलं तर कार्टून होतं, तिरुपती नाहीये. त्यात तुम्हाला सेन्स पाहिजे, तुम्हाला काय सांगायचं आहे, कमी शब्दात सांगायचं आहे ते पाहिजे. यार हमसे हात मिळाले, बोले क्यों भैया, अरे यार तुम्ही अमिताभ बच्चन हात मिळाले बोले, तो हम आपले गुरुवारी विश्वाल सर, त्या माणसाकडनं शिकण्यासारखं हे आहे. ते मूड असं बनवतो, माझं मूड झालं नाही, ते ऑलवेज मूड मध्ये असतात. तुम्ही केव्हाही त्यांच्या घरी जातो, पसारा पडलेला तर नमस्कार, मी सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर. मी आहे आर्यन सहारे, आणखी हा आहे जिद्दी कलाकार आर्ट्स. याच्यात मी वेगवेगळ्या आर्टिस्ट सोबत पॉडकास्ट करत राहतो. तर आज आपल्या सोबत आहेत कार्टूनिस्ट संजय मोरे, जे की खूप सारे न्यूजपेपर आहेत त्यांच्यात आपले कार्टून्स देत राहतात. असं नाही की कार्टूनच करतात फक्त, ते प्रत्येक सब्जेक्ट आर्ट मध्ये, जसं की लँडस्केप आहे, कॅरिकेचर आहे, त्यांच्यात पण त्यांचा हात खूप जबरदस्त आहे. तर आज यांच्याकडूनच जाणून घेऊ याच्याबद्दल. या एपिसोडचा फर्स्ट पार्ट जसा जबरदस्त झालाय, तसा सेकंड पार्टही लवकर येणार आहे. तर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद आर्यन. नमस्कार, आणि सर्व दर्शकांना सुद्धा नमस्कार. चला आजची डिस्कशन सुरू करू, आणि काही नवीन मिळते का बघू. तर सुरू करू प्रश्नाला. तुमची जर्नी तुमच्या अकोला या गावापासून, डिस्ट्रिक्ट पासून, तर तिथली स्टोरी तिथून सुरू करू आपण. चालेल. बरोबर. जसं म्हणजे मी आधी याच्यातही सांगितलं की मला म्हणजे चित्रकलेत खूप आवड होती, है ना. म्हणजे चित्रकला सोडून अभ्यास म्हटलं, तुम्ही अभ्यासावरून पळत होतो. ऍक्च्युली मला अभ्यास आवडतच नव्हता, वीक होतो असंही म्हटलं तरी चालेल अभ्यासात, है ना. तर 10वीत फेल वगैरे हे प्रकार घडले. आणि त्याच्यानंतर वाटलं मग काय करायचं, तर मग एकच उपाय हातात होतात की चित्र काढायचे. तर चित्रात योगायोगाने चांगला हात होता, आणि आजूबाजूचे मोटिवेट करत होते. माझ्या वडिलांनी मला स्पेशली जास्त मोटिवेट केलं की तुला चित्र येतं, तू चित्र कर. आईचा थोडासा विरोध होता, पण नंतर जेव्हा करायला लागलो तेव्हा तिलाही वाटलं की नाही, हा याच्यात करू शकतो, याला याच्यात करू द्यावं. म्हणून असं सुरुवात झाली. आणि मग चित्रकला महाविद्यालय अकोला, बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय, तिथं ऍडमिशन घेतली. ती वर्ष होतं 88-89 ला. 88-89 ला तिथं फाउंडेशनला ऍडमिशन घेतली. आणि चांगले मित्र मिळाले, चांगले टीचर मिळाले. मारोटकर सर होते आमचे प्रिन्सिपल, ते खेरडे होते. तर ते खेरडे एकदम मास्टर माणूस होते. त्यांनी वॉटर कलरचं शिकवलं, बाकी बेसिक शिकवले, आणि तिथून ती जर्नीची सुरुवात झाली. आणि याच्यात थोडस म्हणजे कार्टून काय, म्हणजे कार्टून काही काळ, आता लहानपणी काय वाटतं आपल्याला, आपण काही केलं तर कार्टून होतं, तिरुपती नाहीये. त्यात तुम्हाला सेन्स पाहिजे, तुम्हाला काय सांगायचं आहे, कमी शब्दात सांगायचं आहे ते पाहिजे. तर ती म्हणजे ती विनोद बुद्धी असणं गरजेचं आहे. जनरल फनी कार्टून्स आहेत, म्हणजे दैनंदिन जीवनात काही घडतं ते आहे. महागाई आहे ना, कोणाचं काय, तर त्या सर्वांचे तुम्हाला अभ्यास पाहिजे, किंवा त्याला तुम्ही कसं सटाय करू. आणि कार्टून को रिलेट करावं लागतं ना कुठल्या गोष्टीशी. बरोबर. तर को रिलेशनचं ते स्किल तुमच्या डेव्हलप झालं पाहिजे म्हणून. तर या फाईन आर्ट फील्ड मध्ये आर्टिस्ट कसा सर्व्हाइव्ह करू शकेल त्याबद्दल आणखी जाणून घ्यायचे, आणि या फील्डच्या ब्रुटल ट्रूथ जाणून घ्यायचे असेल तर मी घेऊन येणार आहोत जिद्दी कलाकार युट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या आर्टिस्टला. तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे पण आर्टमध्ये इंटरेस्टेड असेल, जे की मला माहीत आहे तुमच्या फ्रेंड ग्रुपमध्ये किंवा मग ओळखीमध्ये कोणी ना कोणी असेलच, तर त्याला हा व्हिडिओ शेअर करा. तर सर, तुमची आतापर्यंतची जर्नी ऐकली की खूप अपडाऊन्स वाली होती आतापर्यंत ऑब्झर्व केलं. तर मला एक विचारायचं आहे तुम्हाला की त्या जमान्यामध्ये कार्टूनिंग हा चूज करणं हा किती मोठा रिस्क होता आणि चॅलेंज होता त्या जमान्यात? नाही, कार्टूनिंग आधीपासून होते. म्हणजे शंकर जे म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या पूर्वी काळापासून करून राहिले, त्याच्यानंतर मग आरती लक्ष्मण करून राहिले आहेत, है ना, सबनीस सर करून राहिले आहेत. म्हणजे अफाट लोकांनी हे काम केलं. तर तेव्हाही असं काही खूप नवीन नव्हतं की मी नवीन काही करतोय म्हणून. हा, फक्त तेच आहे की निवडक लोक करायचे. जसं समजा एक 100 विद्यार्थी असेल तर त्याला 4-5 किंवा 4-5 म्हटल्यापेक्षा एखादा कोणीतरी जायचा. तर असा रेशो आहे 100:1, म्हणजे 100 मधून एखादा करतो. आता आमच्या कॉलेजमध्ये BFA करताना इथे माझं पासआउट 95 वगैरे आहे. हा, तेव्हाही करणारे कोणीच नव्हते. माझ्या आधी एक राजेश सोनटके म्हणून माझे मित्रच आहे, ते करत होते. त्याच्यानंतर मी करायला लागलो. तर माझ्यानंतर कदाचित उमेश सारोळेच, तर खूप लंबा गॅप झालाय. बाकी केलं, पण त्यांनी मग त्याला तेव्हा वेळ दिला नाही, किंवा तेव्हा डेव्हलप करण्यात वेळ दिला नाही. आधी झाले असतील मध्ये मध्ये, पण आता ते काही एवढे लक्षात राहणार नाही. पण खूप रिअर असतात आणि कमी लोक काम करतात कार्टूनिस्ट म्हणून. हा, आणि याच्यात थोडस म्हणजे कार्टून काय, म्हणजे कार्टून काही काळ, आता लहानपणी काय वाटतं आपल्याला, आपण काही केलं तर कार्टून होतं, तिरुपती नाहीये. त्यात तुम्हाला सेन्स पाहिजे, तुम्हाला काय सांगायचं आहे, कमी शब्दात सांगायचं आहे ते पाहिजे. तर ती म्हणजे ते विनोद बुद्धी असणं गरजेचं आहे, तुमचं ड्रॉइंग असणं गरजेचं आहे, थोडंसं साहित्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे, है ना. आणि चालू घडामोडी काय ते माहित असणं गरजेचं आहे. बरोबर.
आणि कॅरिकेचर साठी तुम्हाला पहिले रिअलिस्टिक असणं गरजेचं आहे. रिअलिस्टिक जर तुमचं आलं तर तेव्हा तुम्ही त्याला म्हणजे तोडफोड करून तुम्ही कॅरिकेचरवर कन्वर्ट करू शकता, है ना. बरोबर आहे, बरोबर. पण म्हणून तर पहिले रिअलिस्टिक लोकांचं नाही बरोबर, तुम्ही त्यात मग कॅरिकेचर करून थोडंसं डिफिकल्ट जातं, कठीण जातं. बरोबर आहे, बरोबर. हा तीच गोष्ट आहे. हो, म्हणजे इतर गोष्ट बरोबर आहे. आपण ज्यापर्यंत आपल्याला realism- कॉलेजमध्ये किंवा हे करताना रिअलिस्टिक करणारे किती लोक काम करतात, कमीच करा. हो ना. आणि रिअल मध्ये तुमचं कॅरेक्टर येत नाही तर तुमचं रिअल असून त्याला तोडफोड करून ते कॅरेक्टर आणणं ते तर जास्त डिफिकल्ट आहे. जास्त difficult. सर मग या फील्डमध्ये फ्रीलान्सिंग हा एकच मीडियम आहे, बिझनेस वगैरे करायचा किंवा मग स्वतःचा स्टार्ट करायचा? नाही, आता तुम्ही ऍडव्हर्टायझिंग एजन्सी टाकू शकता स्वतःची, है ना. किंवा तुमचे Experience आहे. तुमचे पर्सनल काही कॉन्टॅक्ट असतील. आता माझं काही माझं दुकानदारी माझं काही नाही काय, माझे गुजरात मध्ये म्हणजे माझे रिलेशन झालेले आहेत, काही 3-4 आर्किटेक्ट आहेत, है ना. तर त्यांच्याशी म्हणजे तुमचे टर्म चांगले असले, तुमचं काम चांगलं असलं तर मला कंटिन्युअस काम मिळत जातं. ते होऊ शकतं. तुम्ही फ्रिलॅन्सिंग 2-3 मॅगझिनला, न्यूजपेपर, आता किती सारे मॅगझिन निघतात, किती न्यूजपेपर निघतात, है ना. नवीन नवीन हे असते, तर तिथे जाऊन तुम्हाला अप्रोच करावं लागेल. म्हणजे कोणी तुमच्या घरी काम आणून नाही देणार, तुम्हाला बाहेर पडावं लागेल. आपलं मार्केटिंग मॅनेजमेंट स्वतःला करावं लागेल हो. आणि काम करू. मग जेव्हा तुमचं खूप वाढेल तेव्हा मग तुम्ही हायर करा लोकांना की तू काम, काम आहे पण तुम्हाला आपल्याला शोधावं लागेल. म्हणजे घरी बसा काही येणार नाही. तेच क्वेश्चन होता की अप्रोच कुठे कुठे करायचं, कुणाला करायचं, म्हणजे असं मी समजलो. म्हणजे कोणाला कॉन्टॅक्ट केला तर काम मिळू शकतं. हा. तर सर्वात पहिले तुम्हाला पेंटिंग आर्ट वाला काही काम करायचं आहे. बिल्डर्स आहेत, बिल्डर्स. आर्किटेक्ट आहेत, न्यूजपेपरचे संपादक वगैरे आहेत, मॅगझिनचे संपादक आहेत, काही जे रेग्युलर चिल्ड्रन बुक काढतात त्यांच्याकडे तुम्हाला जाऊन इलस्ट्रेशन साठी काम करावं लागेल. आणि बाकी मग ओळखी नाही. समजा कोणाच्या घरी तुम्हाला पेंटिंग लागते, तो तुमचं सर्कल चांगला असेल तर ते तुम्हाला सांगते, अरे तुम्हाला हे करू शकता का, ते करू शकता, ते करू शकता. तर तुम्हाला स्वतः जाऊन संपर्क करावा लागेल. स्वतः कॉन्टॅक्ट केलं काम मिळतं. म्हणजे इथं 0 पासून शून्यापासून चालू करायची. म्हणजे आपली ओळख आपल्याला निर्माण करायची, आपले क्लायंट आपल्याला तयार करायचे आहे आणि हे करायचं आहे. आणि कामाची तसं पर्यंत कमी नाही आहे. आता मी सांगतो ना, आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये काही पेंटर दिवसभर बिझी आहेत, ते फाईन आर्ट केलं नाही तरी कोणी बाहेर कुठे ना कुठे बोलवतात. बरोबर. तर आपण एका असंही म्हणू शकत नाही की हे केलं फाईन आर्टने तुम्ही काहीच करू, तुम्हाला काम मिळत नाही. तुम्ही शोधायलाच नाही तर कसं मिळेल. ऑपॉर्च्युनिटीची कमी नाही, लोकांना काम करणारे पाहिजे. आणि चांगलं काम करणार, चांगले काम करणारे. आता तुम्ही सांगा, समजा आपल्या भीतर 4 लोक चांगलं काम आहे, तुमचं चांगलं काम आहे, माझं थोडंसं वीक आहे, तर तुम्हाला जास्त बोलवतील ना लोक, बरोबर आहे की नाही. मला थोडी हे करतील ते. तर ते आपल्या कामाला तुम्ही डेव्हलप करा, त्या लेवल पर्यंत घेऊन जा. म्हणजे त्याची मजबुरी झाली पाहिजे लोकांची की तुम्हाला बोलवतील ते, असं झालं पाहिजे. बरोबर. तुम्ही BFA अप्लाइड आर्ट मध्ये केले की मग पेंटिंग मध्ये केले? नाही, सर्वांना हा प्रश्न पडतो की मी अप्लाय केला असेल, पण मी पेंटिंग मध्ये केलं, प्युअर पेंटिंग मध्ये केलं. आणि सावरकर सर आमचे क्लास टीचर होते फर्स्ट इयरला, आणि नंतर मग रामटेके साहेबांनी टेक ओव्हर केलं आणि ते करत गेलो आणि मग शिकत गेलो. माझं म्हणजे पहिलं कार्टूनचं, तुमचा प्रश्नाचे पहिलं कार्टूनचं ऍक्च्युली कॉलेजमध्ये असे दिवस सुरू होते युथ फेस्टिवलचे, आणि आपलं वार्षिक संमेलनही सुरू होते, त्यात ड्रामा वगैरे. तर ड्रामा करताना मी त्या ड्रामामध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि ड्रामामध्ये मेकअप वगैरे करून होतो. तेव्हाच मग अनाउन्समेंट झाली की तुम्हाला याच्यासाठी युथ फेस्टिवल साठी कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. तर तिथं पार्टिसिपेट करता करता चालते मेकअपच्या सहित मी गेलो आणि एक कार्टून काढलं. तेव्हा ते प्लेग वगैरे आला होता, ते प्लेगचं कार्टून काढलं, त्याला फर्स्ट प्राइज मिळालं. आणि तिथून मग कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की ते आपण करू शकतो, आणि कार्टूनची जर्नी सुरू झाली. तर सर तुम्ही खूप वेगवेगळ्या सेलिब्रिटी सोबत इंटरॅक्शन केलं, जसे की नागराज मंजुळे आहेत, आणखी अमिताभ बच्चन आहेत, आणखी ते आपले सरमन जोशी बोले, सरमन जोशी आहेत, नसरुद्दीन शाह आहेत, आशा पारेख आहेत, सचिन तेंडुलकर आहेत. तर यांच्या सगळ्यांसोबत इंटरॅक्ट केल्यानंतर तुम्हाला कोणती पर्सनॅलिटी सगळ्यात जास्त आवडली, त्यांच्या बिहेवियर? नाही, नागराज सरांचा तो वादच नाही. म्हणजे तो माणूसही म्हणजे सत्याच्या विरुद्ध बोलणारा, आणि जे म्हणतात ना डिप्रेस लोकांचा तो आवाज आहे, त्याच्या सिनेमातून, त्याच्या लिखाणातून, त्याच्या कवितातून दिसते. पण जो ओरा होता तो अमिताभला आम्ही कधी विसरू शकणार नाही. म्हणजे अमिताभ हे सर्वांसाठी एक स्वप्न आहे, म्हणजे त्यांना भेटणं किंवा त्याचे हे राहणं. आम्ही जेव्हा शो ऑर्गनाईज केला, म्हणजे डोक्यात म्हणजे शूटिंग सुरू होतं माझ्या स्कूलमध्ये, आणि मला चन्ने सरांचं खूप म्हणजे त्यासाठी हे वाटते की ते बरोबर सर्व लोकांना हे करतात. तर ते माझ्या डोक्यात होतं की नाही, चन्ने सर यांना त्यांना बोलू शकतात तर आपण का नाही करू शकत. तर मग योगायोगाने ती शूटिंग होती, तर मग आम्ही प्रयत्न सुरू केले की चला आपण करून तर काय करायचं छोटं मोठं. तर पहिले छोटा एक एरिया ठरवला की एवढ्या लोकांना आपण कार्टून मध्ये घ्यायचं. मग नंतर अमिताभने जेव्हा त्यांच्या असिस्टंटने होकार दिला की सर ठीक आहे सर आएंगे करके, नागरे सरांनी प्रॉमिस केलं,
तर मग करता करता तो आमचा नॅशनलचा इंटरनॅशनल हे झाला आणि जवळपास 78-80 आर्टिस्टने पार्टिसिपेट करून 200-250 वर चित्र दिली. आणि अमिताभ तिथं त्या एक्झिबिशनला येणं आणि ते असणं खूप मोठी गोष्ट होती, कारण की त्यांनी फक्त सांगितलं की वो सर को समय नहीं है, वो बहुत उनका शेड्यूल व्यस्त है, तबियत की भी इश्यू है, तो वो 5 मिनिट हार्डली आपके साथ रहे तो रहे म्हणे. आम्ही म्हणलो 5 काय 1 मिनिटं जरी असली तर आम्हाला होईल की भेटते साहेब आज येणार. तर 1 मिनिट आमच्यासाठी खूप मोलाचा होता. पण आमचं नशीब किती आतमध्ये आले आणि चित्र पाहता पाहता जवळपास 1 तास ते थांबले आणि खाली आमच्या स्कूलमध्ये स्पीच देताना आमच्या एक्झिबिशनचा उल्लेख केले ते 15 मिनिटं, म्हणजे 1 तास 1 तास. अमिताभ बच्चननी आम्हाला दिला. तो म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हा. आणि 1 to 1 सर्वांशी इंटरॅक्ट केलं त्यांनी, एका चित्राबद्दल विचारलं आणि पुन्हा चित्राचं होतं. तर मी जेव्हा नंतर भेटायला गेलो त्यांचे याचे शूटिंग साईटवर, तर त्यांनी मला आवर्जून म्हटलं की मुझे पेन ड्राइव में सब मिलेगा क्या. हे तर हो, मी मग एक हार्ड कॉपीचा अल्बम मी दिला त्यांना. 5 अल्बम बनवले ते. तर 1 अल्बम त्यांना गिफ्ट केला आणि 4 अल्बमवर त्यांची मग ऑटोग्राफ घेतला सुरुवातीला. तर त्यांनी हा, तर ते आता एक मोठं ट्रेजर आहे आपल्यासाठी. हा. आणि त्यांना मग पेन ड्राईव्ह मध्ये पण हे दिलं. हा. आता तो मोठा व्यक्ती आहे, त्यांच्यासोबत तू खूप सारं करू शकते, पण आमच्यासाठी ते खूप मोठी गोष्ट आहे. मुंबईचे खास जे व्यंगचित्रकार होते ते खास करून इथे म्हणजे आले भेटायला. हा. म्हटलं बच्चन साहब तो आपके मतलब शहर के, आपको भी मिल सकते. मैंने वो आदमी इतने बिजी रहते बोले की उनको मिलना दूर देना, अब यहाँ 1 to 1 मिलने का चान्स है. तो आए होते. एक मित्रचा माझा मनोज म्हणून आहेत, मनोज चिन्हा म्हणून आहेत, ते रांचीवरनं तिथून 2-3 फ्लाईट बदलून आले. गजानन घोंगळे आहेत अकोल्याचे, खूप चांगले मित्र आहेत, मस्त आहेत. ते एवढे अमिताभचे फॅन आहे की ते आदल्या दिवशी आले आणि रात्रीभर आम्ही गप्पा करत होतो. त्यांना एवढं माहिती की ते कोणते औषध घेतात, सकाळी काय खातात, दुपारी काय खातात, त्यांचे कोणते आजार आहेत, कोणते पिक्चर आले आहेत, त्यांचा डायलॉग काय आहे. बापरे फाट म्हणजे वाटलं शिकायला आहे. आणि त्यांनी आणखी एक मजेदार गोष्ट सांगली गजानन आपले घोंगळेंनी कि मैं यहाँ से वो एग्जीबिशन करके वहां गया था अकोला में, बहुत लोग मेरे दोस्त लोग पूछते थे बोले यार हमसे हाथ मिला ले. बोले क्यों भैया, अरे यार तुला अमिताभ बच्चन से हाथ मिला बोले तो हमको थोड़ा सा मिल जाएगा. तर ते एक म्हणजे मस्त मजेदार गोष्ट गजानन घोंगळेंनी सांगितली. इंटरेस्टिंग गोष्ट. हा. आणि खूप चांगले चांगले कलाकार म्हणजे अमोल ठाकूर म्हणा, बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे आपले राज ठाकरेंचे कार्टून होते. राज ठाकरेंचे कार्टून होते आमच्या शो मध्ये. पुन्हा भिराईचे सर आहेत त्यांचे कार्टून होते. पुन्हा उमेश सर, म्हणजे टॉप क्लास लोकांचे कार्टून होते. हो का. म्हणजे ती जो जूनची शूटिंग होती त्याच्या जवळपास आले होते. हा, म्हणजे झूम ते आमच्या ग्राउंडवर शूट होत होतं स्कूलच्या, आणि स्कूलच्या हॉलमध्ये हे ठेवलं होतं. हा, तर आम्हाला तर ते बाहेर ठेवायचं होतं, पण त्यांना येणं जाणं मग ते थोडं डिफिकल्ट होणार होतं की ते येतील की नाही येतील. म्हणून त्यांना जे कम्फर्ट झोन आहे त्यांचा की तिथून तिथे येऊ शकत होते ते, म्हणून ते स्कूलच्या हॉलमध्ये आम्ही ठेवलं. आणि आमच्या प्रिन्सिपलने वगैरे आम्हाला खूप सपोर्ट केला. फादर पत्रास तिरके होते आणि फादर विश्वास होते, त्यांचा खूप मोठा साथ लाभला. आमचे फादर लोक त्यांनी खूप साथ दिला म्हणजे हे एक्झिबिशन पूर्ण करायला. सर, जेव्हा पण आपण कोणताही आर्ट करतो, पेंटिंग करतो, स्केचेस करतो, तर त्याच्यात सगळ्यात मोठा जो टास्क राहते तो कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन असते. म्हणजे वारंवार तेच करत यायचं. बरोबर. आणखी मग असं करता करता कधी काय होते की या फ्लो मध्ये कधी कधी आपल्याला आर्ट ब्लॉक येऊन जाते, म्हणजे आपण बोर होऊन जातो. तर या सिच्युएशन मध्ये तुम्ही, संजय मोरे सर, तुम्ही या सिच्युएशन मध्ये काय करता? तुम्ही या आर्ट ब्लॉक पासून बाहेर कसे येता? आणखी समजा कोणतं डिस्ट्रॅक्शन वगैरे आलं याच्यामध्ये आर्ट वर्कच्या मध्ये, तर त्याला कसे तुम्ही पार पाडता? अच्छा, पहिले तर मी डिस्ट्रॅक्शन जेव्हा मी काम करतो तेव्हा डिस्ट्रॅक्शन बद्दल विचारच करत नाही. काम करताना डिस्ट्रॅक्शन मी म्हणजे जुमानतच नाही. हा, फक्त जेव्हा असं वाटलं की आता खाली पिरियड थोडं फिरायला जाणं, मित्रांशी भेटणं हे जास्त आवडतं. आता मी सर्वात जास्त उदाहरण देईल आमचे म्हणजे आमचे गुरुवर्य बिस्वाल सर, त्यांचं पाहिलं ना तर बापरे, म्हणजे ते कसे वेळ काढतात. त्या माणसाकडनं शिकण्यासारखं हे आहे की बिलकुल डिस्ट्रॅक्शन त्याच्याजवळ येतच नाही. त्यांनी ठरवलं एकदा काम करायचं तर करत राहतात. तुम्ही केव्हाही त्यांच्या घरी जा, तो पसारा पडलेलाच असतो आणि ते मूड असं बनवतो. माझं मूड झालं नाही, ते ऑलवेज मूड मध्ये असतात. तर ते त्या माणसाकडनं ते शिकण्यासारखं आहे आणि खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे ती. तुम्ही डिस्ट्रॅक्शन नाही एवढी. हा, आलंच तर आपण मग आम्ही हे करतो, पण आता समजा फिरायला जाणं, मित्राशी गप्पा करणं कसे आहे, पण काम करताना तर नाही. म्हणजे आपणच ठरवायचं की आपल्याला फक्त काम करायचं आहे, हे करायचं आहे. कारण की किती तरी वेळ काढतो आपण काम करायला, आहे ना. बरोबर. तर तुम्ही एवढ्या वर्षापासून सेंट जॉन या स्कूलमध्ये टीचर आहात आणि तुम्ही खूप साऱ्या मुलांना ऑब्झर्व केलाय जेवढं. तर मला सांगा की ज्या मुलांना फाईन आर्ट मध्ये जायचं किंवा मग ज्यांना इंटरेस्ट असते ड्रॉइंग मध्ये, कोणते प्रॉब्लेम्स फेस केलाय? म्हणजे एक एक्झाम्पल पकडलं जातात, त्यांना घरून सपोर्ट नाही मिळत आणि त्यांची ड्रॉइंग सुटून जाते.
असं काही. नाही, आता मला जवळपास सेंट जॉन्स मध्ये शिकवून म्हणजे आजच्या घडीला 26 वर्ष झाली आहेत. 26 वर्षात मी पाहिले की खूप म्हणजे टॅलेंटेड मुलं आहेत. पैकी मॅक्झिमम म्हणजे मला ज्यांना ज्यांना वाटलं ते फायनान्सला गेले आहेत. अच्छा अच्छा. हा, आणि ज्यांना असं वाटलं की म्हणजे हे थोडस धोकादायक आहे, धोकादायक या अर्थाने म्हणतो मी की म्हणजे असं सर्वांचं काय असतं की काही शिकलो तर मला नोकरी लागली पाहिजे, पैसा कमवता आला पाहिजे. पण याच्यात अशी खूप अशी शुअरिटी नाही किंवा हे लागलं की तुम्हाला म्हणजे एवढा पैसा मिळेलच, ही नोकरी मिळेलच. तर काही लोक मग आर्किटेक्ट कडे गेले, काही इंजिनियर कडे गेले, तर त्यांनी अजूनही ती कला जोपासली आहेत. आता काही मुलांना ते वेगळं फील करतात, कोणी अॅनिमेशन करून राहिलं, कोणी आर्किटेक्ट करतो. आता एक माझा स्टुडंट दिल्ली IIT ला तो प्रोफेसर आहे. हो काय. हा, त्याचं एवढं सुंदर ड्रॉइंग होतं. मनीष मनोरे म्हणून आहे, अच्छा अच्छा. सुंदर ड्रॉइंग होते त्याचं, म्हणजे वादच नाही. एक अकिल साखरे म्हणून आहे, तो कुठेतरी युरोपमध्ये आहे. अच्छा. हा, पण तो कामं वेगळे करतात, पण ते आजही कंटिन्यू हे करतात. मुलांना लॅपटॉप काय, सायकल्स काय भरपूर मिळाल्या. आणि त्यांना जे प्राइज मिळते ते पाहून असं वाटतं की ते मला प्राइज मिळाले, म्हणजे आपल्या मेहनती मिळाली. बरोबर. जर तुम्हाला या फील्डमध्ये सर्व्हाइव्ह करायचं असेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे असेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण याच्यात मी मोठ्या मोठ्या आर्टिस्टला घेऊन येणार आहो आणि त्यांचे व्ह्यूज आणि या फील्डमध्ये एक आर्टिस्ट कसा सर्व्हाइव्ह करू शकेल त्याबद्दल जाणून घेऊ. तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आर्टची अवेअरनेस पोहोचली पाहिजे म्हणून या चैनल को सब्सक्राइब करा. चलिए मिलते हैं अगले वीडियो में.